दुचाकी शोरूममध्ये 2 नवीन दुचाकींची चोरी झाली। दिवाळी सण असल्यानं रामनगर येथे दुचाकी शोरूम मालक अमित देसाई यांनी नवीन बऱ्याच दुचाकी भरल्या होत्या। दिनांक 19 रोजी 3 ते 3:30च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या मागच्या बाजूचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून आत असलेल्या 2 नवीन ॲक्टिवा दुचाकी चोरून नेल्या। चोरटे सदर दोन्ही ॲक्टिवा दुचाकी बेळगावच्या दिशेने पळवल्या असून खानापूर जवळ गणेबैल टोल नाक्यावर सदर पळवण्यात आलेल्या दुचाकीचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे। दुचाकी चोरी प्रकरणी चोरट्यांविरुद्ध रामनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे। 19 तारीख रात्री 3:30च्या सुमारास तिथं मी गाड्या वगैरे भरलेले होते नवीन गाड्यांचे होंडाचे। कुठे शोरूम तुमचं? आपलं हे राष्ट्रपती हॉटेल बेळगाम रोडच्या समोर रामनगर जोडा तालुका। हां, ओके। आणि 2 ॲक्टिवा ब्रँड न्यू गाडी, ग्रे कलर एक होती, आणखी एक स्पेशल एडिशन मॅट ब्लॅक कलर मध्ये। हे दोन्ही गाड्या त्यांनी बाजूचं शटर्स तोडून, लॉक तोडून, शटर्स काढून दोन्ही गाड्या घेऊन गेले। त्याच्यानंतर सुमारे आपला सकाळी आल्यानंतर मला समजलं की असं हे 2 गाड्या मिसिंग आहेत आपल्या याच्यामध्ये, आणि शटर्स ओपन केलेलं होतं। सो हे सगळं बघितलं। त्याच्यानंतर मग आम्ही शोधाशोध चालू केलो। समोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालं की बाबा अमुक टायमाला हे लोक आले आणि ही गाडी असं घेऊन गेलेत म्हणून। त्यानंतर पोलीस कंप्लेंट वगैरे दिलो। त्यानंतर ते चौकशी करण्यासाठी आपण निघालो आणि सुमारे आपलं हे टोल नाका त्यांनी क्रॉस केलेत। कुठला टोल नाका? आपलं हे खानापूरच्या पुढे टोल नाका ना, त्या टोल नाका 4-4:30च्या दरम्यान तिकडे पास झालेत दोन्ही गाड्या। चालवतच घेऊन गेले? हो, चालवत घेऊन गेले। तिथं गाडी फिटिंग करून आतमध्ये सगळं, म्हणजे काय फिटिंग नव्हतं त्याला? म्हणजे बॅटरी फिटिंग करून, पेट्रोल नव्हतं गाडीला। पेट्रोल मग कुठे होतं? ते सगळं होतं, केव्हा त्यांनी आणले पण असतील। आमचा असे स्टॉक असते, म्हणजे नवीन गाड्यांसाठी आम्ही पण ठेवलेलो असतो। कदाचित त्याच्यातलं पण काढले असतील, नाही म्हटलं तर त्यांनी आणून घेऊन गेले असतील। आणि बॅटरी सेपरेट होती, बॅटरी बसून त्यांनी हे करून घेऊन गेले। बॅटरी त्यांनी रात्री बसूनच? हो, बॅटरी बसवली नव्हती। एक गाडी रेडी होती, आणखी एक गाडी त्यांनी फिटिंग करून घेऊन गेले। तर तुमचा अंदाज कुठल्या साईडला घेऊन गेले? बेळगाव आपल्या इकडं त्यांना ट्रॅक केलेत सध्या। बेळगाव एंट्रन्स पर्यंत ट्रॅक केलेलं आहे माझ्या हिशोबामध्ये, म्हणजे जेवढं मला माहिती आहे। आणि त्याच्या पुढे आता चौकशी चालू आहे पोलिसांच्याकडे। ओके, साधारण काय कॉस्टिंग होत असेल गाड्यांची? दोन्ही गाड्यांची जवळजवळ $2.25 लाख कॉस्ट आहे। 2.25 किती तारखेला झाली घटना? 19 तारीख रात्री 3:30च्या सुमारास। ओके, ह्याबाबत तुम्ही कंप्लेंट दिले? हो, कंप्लेंट दिलेलं आहे। कुठल्या स्टेशनला? मी दिलं होतं। कुठल्या स्टेशनला दिले? रामनगर पोलीस स्टेशनला। निखिल सुकर, KMM मराठी, रामनगर।